नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम महाराष्ट्र न्यूज 24। आपल्या हवा कुणाची या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। निवडणुकीदरम्यान अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे आपण आता आलो आहोत, तर बघूया ह्या भागात हवा कुणाची। पायरे मी एक व्यापारी छोटासा मी एक पावभाजीचा गाडा लावतो। किती वर्षापासून राहता तुम्ही? मी आता माझा जन्म इथेच आहे। मी कोपरगाव लहानपणापासून बघत आलो, तर आजपर्यंत जी सुधारणा झाली नाही। तर आता जी परिस्थितीमध्ये जेव्हापासून आमदार साहेब झाले आहेत आशुतोषदादा काळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव खूप म्हणजे भविष्याकडे वळत आहे। मुलांना रोजगार चांगला भेटतो आहे, चांगले उद्योगधंदे चालू आहे। कोपरगाव व्यापारी महासंघाकडून काका कोयटे यांच्याकडून कोपरगाव ऑफलाईन बिझनेस व्यवस्थित चालू आहे सर्वांचे। ऑनलाईनकडे जे जास्त वळत नाही कस्टमर, जे ऑफलाईनकडे आपल्या गावात खरेदी चालते। आणि त्यांच्या कोरोना काळात पण खूप काही त्यांनी गोरगरिबांची मदत केली। आमच्या वार्डापासून तर सर्व कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी 1000 कोविड बेडचं कोविड सेंटर पण उभारलं होतं। त्या काळात गोरगरिबांना ते मोफत डबे अजूनही देतात काकाजी कोयटे। प्रत्येकाच्या घरात ज्यांचे कोणी नाही त्यांना आजता पण अर्ज केला, संध्याकाळपर्यंत त्यांचा डबा येतो म्हणजे येतो। आणि गरिबांसाठी अशीच व्यक्ती हवी आहे, आणि जी का गोरगरिबांची मदतीसाठी कधीही उभं राहू। त्यांच्याकडे कोणतेही पद असो किंवा नसो, ते गरिबांसाठी काम करतात व त्यांच्यासाठी दिवस रात्र कधीही कोठेही हजर राहतात। कोठे जर त्यांना सांगितलं जर हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा काही त्रास आहे, ते क्षणिक कधी पण स्वतःहून मदत करतात। असं कोणाच्याही मध्ये घालून ते सांगत नाही यांना सांगा त्यांना सांगा, ते स्वतःहून मदत करतात। म्हणून सर्व जनतेचा कौल काकाजी कोयटे व सागर आहेर व सागर फडे, म्हणजे आधी होतं के ग्रुप, म्हणजे खूप म्हणजे एक नावाजलेलं गाव शहरात एक के ग्रुप होतं, म्हणजे काकाजी कोयटे यांचा नाता यश सागर फडे व सागर आहेर हे दोन आहेत, म्हणजे यांचं पण यश आहे। तर बघूया, मानाचा कौल खूप छान आहे, उमेदवारही खूप छान आहे। पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा येईल एवढी अपेक्षा करतो आम्ही। किती वर्षापासून राहता कोपरगावमध्ये? मी इथं 40 वर्षापासून राहते। काय बदल झाले कोपरगावमध्ये? हो, आता खूप काही बदल झालेला आहे। आणि कोपरगाव वाटतच नाही पहिल्यासारखा आहे म्हणून। इथं आमच्या राज्यामध्ये बगीचा होता खेळायला, आमच्या राज्यामध्ये सगळं काही होतं खेळायला, पण आताच्या राज्यामध्ये खेळायचं नाही मुलांना। आता फक्त विकास चांगला झालेला आहे। हां, या राज्यामध्ये विकास चांगलं झालेलं आहे। आमचे आशुतोष काळे ते पण खूप चांगले आहे, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये पण खूप बदल केला। खूप असं श्रींला सगळ्यांना हे दिले, लहान लहान मुलांना शिक्षण चांगले दिले, त्यांच्याबद्दल काही वाद नाही आहे। श्रींला हे दिलं 1500 रुपये, ते पण खूप चांगलं आहे, कारण की कोपरगावमधून जातोय त्यांचं खूप असं आनंद वाटतो। पण आता पण आहे ना, काका कोयटे पण चांगलं माणूस आहे, सागर आहेर पण चांगलं माणूस आहे। आम्हाला एक वाटतो सागर आहेरांनी पण पहिले खूप कामं केलेले, ते कोणत्या पदावर नसताना सुद्धा त्यांनी खूप कामं केलेले। कोणाचे गायगरिबाचे घरात दुःख असले तर सगळ्यात पहिले त्यांनी मेन दवाखाना केलेला आहे त्यांच्यासाठी। त्यांनी स्वतः पैसे घालून ॲम्ब्युलन्स आणलेली आहे, गरिबांना त्यांनी गोळ्या औषधी दिलेले आहे। कोणालाच असं नाही आहे, जे रडता माणूस आहे त्याला हसवलेलं आहे त्यांनी, म्हणजे खूप चांगलं विकास केलेला आहे सागर आहेर। ते जर पदावर आले तर ते अजून खूप छान काम करू शकताय। आमच्यासाठी ना एक झाड कसं असतं तो मोठा होतोय, तसं सागर आहेर आमच्यामध्ये मोठा झालेला असं वाटतंय। एक खूप चांगलं म्हणजे असं मनापासून वाटतोय का काका कोयटे पण चांगला माणूस आहे आणि सागर पण चांगला माणूस आहे। 30 वर्षे। काय बदल बघितले कोपरगावमध्ये एवढ्या वर्षांमध्ये? बरेच पाण्याचे प्रश्न सुटले, चांगलं वाटलं। आशुतोष दादा आमदार झाल्यापासून काय वाटतं तुम्हाला? हा, चांगला विकास झाला ना। आता जे आपले काका कोयटे उभे आहेत, तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये त्यांची काय प्रतिक्रिया असते लोकांची? चांगले ते पण काका कोयटे पण। विकास झाला हा, ते तिकडं राहते। केले, रोडाचे केले, ते तळावचं केलं, पाण्याचं केलं। या नाही अजून या बोला तुम्ही बोला। निवडणुकीमध्ये कसं राहील त्यांचं? समजा आशुतोष दादा आणि काका कोयटे जेव्हा सोबत उभा आहेत, तर ह्यावेळेस बाजी मारतील ते? मारतील 100% मारतील बाजी। 100%। काका कोयटे ते एकदम खूप सुंदर आहे, आणि हे पण सुंदर आहे काळे साहेब बी। आधी समजा काका कोयटे पदावर नव्हते तरी सुद्धा त्यांनी एवढे कामं केले, समजा करेले पहिले। हा, लोकांना करेले, सगळे काम करेले मस्त, आणि ते काम तर करणारच आहे।
आणि काय वाटतं आता समजा ते दोघं जण मिळून सोबत काम करतील, आतापर्यंत दोघं वेगवेगळे कामं करत होते किंवा पदावरही पण नव्हते, दोघं बी समजदार आहे ते, दोघं बी चांगले होते. याच्यानंतर तर चांगलाच विकास होईल. विकास होईन. आतापर्यंत एवढा विकास झालाय त्याच्या पुढे चांगलं होईन. मेन पाण्याचं होतं इथं आम्हाला पाणी आहे ना, 10 दिवस फिल्टरची पाणी मशीन डायरेक्ट पाहिजे येतच नव्हते नव्हतं. आम्हाला प्यायला. टँकर मागवत होतो, ज्याच्याकडे पैसे नाही ते तळतळ करून कुठून मी पाणी म्हणजे पाठवून द्यायचे मॅनेज करून आम्हाला घेतो. प्यायला. तुमचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलाय. काका कोयटेंनी. त्यांनीच मेन म्हणजे तीच गोष्ट आहे. आशुतोष दादा पाण्याचा प्रश्न जे आपले आमदार झाले. त्याच्यामुळे समजा पाण्याचा प्रश्न त्यांनी तळ केलं, पण आता त्यांनी डबल फिल्टरची मशीन बी बसून द्यावा आम्हाला. काय गरीब पाणी पितो तर आम्हाला गढूळ पाणी येतं प्यायचं, तर आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. ते बी आपल्या समस्या लांबच करणार. आमची एवढीच अपेक्षा आहे. काय वाटतं यावेळेस निवडणुकीत कोण येणार? घड्याळ असे घड्याळच येणार आहे. येऊन येणार कोण? घड्याळ शिवाय आहेच कोण? तर जसं की आपण कोपरगावच्या ह्या भागात बघितलं की काका कोयटे आणि आशुतोष दादांची पसंती, जसं की ह्या भागातही येतीलच आपलं घड्याळ. घड्याळ घड्याळ घड्याळ. घड्याळ